आता पाहूया गेल्या आठवड्यातले लाईफस्टाईल अपडेट्स। प्रसिद्ध फोटोग्राफर विक्टोरिया क्रुंदशेवा यांनी नुकतंच एक फोटोशूट केलं, ज्यामध्ये भारतीय महिलांना आधुनिक वेशभूषेत दाखवत त्यांची धार्मिकतेची सांगड घातली। त्यासोबतच या फोटोंच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या संदर्भात काही सामाजिक प्रश्न देखील उपस्थित केलेत। या फोटोंची एक झलक पाहूयात। गेल्या वर्षी जगभरात चायनीज पाककृतीला पसंती मिळवत चायनीज फूडने खाद्य क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले होतं। मात्र यंदा हा मान मिळालाय भारतीय खाद्य संस्कृतीला। प्रसिद्ध शेफ अजय चोप्रा यांनी नुकताच एका मुलाखतीत हा उल्लेख केलाय। यंदा संपूर्ण जगभरात भारतीय खाद्यपदार्थांना पसंती मिळाली आहे। जगात प्रथमच एक प्रयोग करण्यात आला, ज्यामध्ये चक्क एका रोबोने डोळ्यांचं ऑपरेशन केलं आणि विशेष म्हणजे हे ऑपरेशन यशस्वीही ठरलंय। हा प्रयोग वैद्यकीय क्षेत्रातली एक नवी क्रांतीच ठरेल। अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या रिलायन्स जिओने त्यांचं वायफाय डोंगल डिव्हाइस लॉन्च केलंय। हे डिव्हाइस जिओफाय म्हणून ओळखलं जाईल। जिओफाय डिव्हाइस इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांती घडवेल यात शंका नाही। मुंबईमध्ये नुकतंच ला इको कंपनीचे काही LED टीव्ही लॉन्च करण्यात आले। या टीव्हींचं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत उपयोगी असे हे टीव्ही आहेत। वेगवेगळ्या फीचर्सनी परिपूर्ण असलेल्या टीव्हींचा लुकही तेवढाच आकर्षकही आहे। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया, बट डू लॉग इन टू www.abpmaza.in आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा ABP माझा।